मुलांनो, हिंदीमध्ये असं म्हणतात, सुबह का भूला शाम को कहाँ वापस आता है, घर वापस आता है. अगदी बरोबर आहे. माणूस कुठंही कितीही जरी फिरला तरी त्याला स्वतःचं घर खूप खूप आवडतंय आणि तेच आवडणारं जे ठिकाण आहे त्याच्यावरच जर परीक्षेत प्रश्न आले तर किती सोपे आहेत. आणि आज आपल्याला तेच शिकायचं आहे बालमित्रांनो. चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकामधील 16वा धडा, घरदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे. किती सोपं प्रकरण आहे. प्रकरणाचं नावच तुम्ही वाचलात तर तुमची सगळी भीती दूर होती आणि आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळालं असं वाटतंय. मग बघा बरं, नवीन शिकत शिकत तुमच्या ज्ञानामध्ये तर भर पडणारच आहे, पण तुमच्या मार्कामध्ये पण भर पडेल. उघडा तुमचं पुस्तक आणि पहा 16वं प्रकरण, घरदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे. आणि हो, तुमच्याकडं पुस्तक पाहिजे. पुस्तक असल्याशिवाय तुम्हाला काहीही समजणार नाही. मान खाली, कानाने लक्ष देऊन ऐकायचं. बघा, डोळे पुस्तकात, बोट ठेवा काय चाललंय त्याच्यावर आणि जे सांगितलं ते कानाने ऐकायचं. लक्षात ठेवा. सापडलं पान नंबर 68 हां. माणसांची जशी घरे असतात, नाही दुसऱ्याच्या पुस्तकात बघायचं नाही. स्वतःचं पुस्तक असल्याशिवाय काहीच बघू नका. माणसांची जशी घरे असतात त्याप्रमाणे प्राण्यांचीही घरे असतात. काही पशुपक्षी आपले घर स्वतःच बनवतात, तर काही पशुपक्ष्यांची घरे नैसर्गिक असतात. आता बघा, काही पशुपक्ष्यांचे स्वतःचे घरं असतात तर काही नैसर्गिक असतात. उदाहरणार्थ, उंदराचं काय असतं रे? बीळ. एकदम बरोबर आहे. अजून बीळ कुणाचं असतंय? अजून मुंग्या सुद्धा बिळात म्हणजेच का वारुळात राहतात मुंग्या. आता एक 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 लक्षात ठेवा. उंदीर कशात असते? बीळ. म्हणजे जिथं कुठं बीळ दिसलं, आता समजा घरात उंदीर निघाला लगेच पळायला जातात. इकडं पळ, तिकडं पळ, इकडं पळ, तिकडं पळ, आणि पळत पळत त्याला तिथं बीळ दिसलं की लगेच ते गेलं बिळात. लगे गेला उंदीर, बिळातच गेला. बसा, सापडतच नाही. म्हणजे उंदीर कुठं राहते? बिळात. विसरूच नका. बघा पुढचं. आता कावळ्याचं काय असतंय? घरटं. चिमण्याचं सुद्धा काय असतंय? घरटं. आणि पक्ष्यांचं काय असते? घरटे. लक्षात आलं? कावळा, चिमणी, पक्षी हे घरटेच असतात. आता ह्याच्यात एक आहे सुगरण, ही एक पक्षी आहे. बरोबर आहे. सुगरणीचा काय असते? मग सुगरणीचा खोपा असते, तिचं घरटं नाही. आलं का? असा खोपा असतोय तिचा. त्या खोप्यात इकडं दरवाजा असते बरं का. अशा दरवाजातून जर मध्ये कुणी गेलं तिथं काही सापडत नाही, पण त्या दरवाजातून गेलं की तिकडं एक दरवाजा असतोय. असा जाऊन असं गेलं की मग मध्ये जाते. म्हणजे साप वगैरे जर आला तर त्याला रस्ताच सापडत नाही. खूप सुंदर असा सुगरणीचा खोपा असते. बघा तुम्ही. तर अशा प्रकारे सुगरणीचा खोपा, कावळ्याचं घरटं, चिमणीचं घरटं, पक्ष्यांचं घरटं, एवढं समजलं. आता पुढचं. अरे, हे जाळे साफ केले नाहीत का रे? जाळे किती झालेत? कोण असते रे जाळ्यामध्ये? कोळी. एकदम बरोबर आहे. कोळ्यांचं घर हे जाळ्यामध्ये असतंय. त्याच्यानंतर गायी कुठं राहतात? गोठ्यामध्ये. बरोबर आहे. त्याच्यानंतर घोड्यांचा काय असतं रे? तबेला. आणि पागा. जे तबेला आणि पागा हे काय आहेत? घोड्यांच्या राहण्याचे ठिकाणाचे नाव आहेत. आता पोपट कुठं राहतो? पिंजऱ्यामध्ये. त्याला बळजबरीनं पिंजऱ्यात ठेवतात. आणि खरं त्याचं घर कुठं आहे पोपटाचं? ढोलीत. आता ढोलीत म्हणजे काय? तर हे एक नैसर्गिक ठिकाण आहे. झाड असते आणि झाडालाच असं मध्ये खोलगट भाग असते झाडाच्या त्या खोडामध्येच, आणि तिथं जे पक्षी राहतात त्याला म्हणते, त्या त्या राहण्याच्या ठिकाणाला म्हणते ढोली.
तिथं कोण कोण राहते? पोपट आणि औल म्हणजे घुबड हे तिथं राहत असतात. पुढं पहा आणखीन मधमाशा, बरोबर आहे, एकदा तरी चावलीच असेल. त्यांच्या घरावर जर दगड मारला की झालं, तुम्हाला चावून चावून लाल बुंदच करणार. मधमाशांचं पोळे किंवा मोहोळ, मोहोळ आणि पोळं हे त्यांचं घर आहे. माणसांचं तर घरच आहे. मुंग्या हे कुठं राहतात? मुंग्या वारुळात आणि सापसुद्धा वारुळामध्ये. वाघाची काय असती? गुहा. सिंहाची गुहा. वाघाची जाळी पण असते. हत्तीचा हत्तीखाना, पीलखाना, अंबारखाना हे हत्तीच्या घराचे एवढे नाव आहेत. सगळे खाना खानाचे आहेत बरं का. हत्तीखाना, पीलखाना, अंबारखाना, लक्षात ठेवायला सोपं. आणि पोपट आणि घुबड हे कुठं राहतात? ढोलीमध्ये. हे एवढं लक्षात आलं. आता ह्याच्यावरच सगळे प्रश्न आहेत. मी तुम्हाला 5 मिनटं वेळ देतो. 5 मिनटामध्ये हे सगळं पाठ करा. मी तुम्हाला मागं पुढं कसेही प्रश्न विचारणार आहे. पाठ करा लवकर. अरे वा, पाठ झालं तुम्हाला? मग सांगा बरं, चिमणी कुठं राहते? एकदम बरोबर आहे, घरट्यात. पक्षी कुठं राहतात? घरट्यात. कावळा कुठं राहतो? घरट्यात. आणि सुगरणीचा काय असतो? खोपा. आता मला सांगा, ढोलीमध्ये कोण राहते? मेटू मिया, मेटू मिया. पोपट आणि औल म्हणजे घुबड हे ढोलीत राहतात. मोहोळ कोण असते? मोहोळ. पोळे किंवा मोहळात कोण? मधमाशा. जाळेमध्ये कोण असते? कोळी. तबेला आणि पागा ह्याच्यामध्ये कोण असते? बरोबर आहे, घोडा. हां, तुम्ही म्हणतात बरोबर आहे. तुम्ही सर असं विचारा ना, घोडा कुठं राहतो? आम्ही सांगतो तबेला आणि पागा. मी असंही विचारू शकतो, तसंही विचारू शकतो. सगळे यायला पाहिजे तुम्हाला. आता सांगा, हत्तीखाना, पीलखाना, अंबारखाना, बरोबर आहे, हत्तीच राहतात. त्याच्यानंतर सगळ्यात अवघड हे सांगा मला, माणूस कुठं राहतो? घरात. ते तर तुम्ही म्हणालात लई सोपं आहे. पुढचं, वाघाची गुहा आणि जाळी असते, तसं सिंहाची फक्त गुहा. एकदम बरोबर आहे. तर अशा प्रकारे कोंबड्या कुठं राहतात? खुराड्यात. आता काही प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही उत्तरं द्यायचे. नमुना प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे बरं का. कोळ्यांचे जाळे तसे चिमणीचे घरटे. आत्ताच बघा, पाठ झालं की फटाफट येते उत्तर. पुढीलपैकी प्राणी व त्यांचे घर दर्शवणारी चुकीची जोडी पर्यायातून निवडा म्हणले. आता चुकीची जोडी निवडायची, बरोबर नाही, चुकीची. घोडा तबेला, बरोबर आहे, हे तर बरोबर आहे. गाय गोठ्यात राहते, हेही बरोबर आहे. सिंह गुहेत राहते, हेही बरोबर आहे. आता 3ही बरोबर असतील तर एक चुकलं. साप इथं लिहिले ढोलीत, चुकलं. साप वारुळात राहते, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 3. तिसरा, पुढीलपैकी नैसर्गिक निवारा कोणता? म्हणजे त्याला बांधायची गरज नाही, नैसर्गिक निवारा. खुराडे नाही, कोंबड्यांना हे तर खुराडे करावे लागते, तयार करावं लागते, पिंजरा बांधावा लागते, गोठाही तयार करावा लागते, बांधावा लागते. मग हे 3 नाही, म्हणजे उरलं काय? गुहा. म्हणून नैसर्गिक निवाऱ्यामध्ये येते पर्याय नंबर 4. आता बघा, इथं पुस्तकात उत्तरं दिलेले आहेत आणि तुमचं प्रश्न वाचता वाचताच उत्तराकडे लक्ष जाते. नाही नाही नाही, तुम्ही कितीही नाही म्हणा, लक्ष जातच आहे. त्याच्यामुळं कधीही सरावासाठीचे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं पुस्तकात लिहायची नाहीत. कारण तुम्हाला रिव्हिजन करायला, तुमचं पक्कं रिव्हिजन व्हावं असं वाटत असेल, तुम्हाला मार्क चांगले पडावे असं वाटत असतील, तर पुस्तकात खुणा करू नका. मग पुस्तकात उत्तराच्या खुणा न करायचं तर मग काय करायचं? वही घ्या, वहीवर अशा प्रकारे धड्याचं नाव लिहा आणि डायरेक्ट प्रश्न पहिला लिहायचं. 1 2 3 4 5 प्रश्न, त्याच्यापुढं 1 2 3 4 वर्तुळं आणि प्रश्न पहिल्याचं जे उत्तर असेल ते उत्तर तिथं रंगवायचं. बघा, आपण आता असंच करू, पण पुस्तकात रंगवू नका. पहिला आहे, मधमाशीच्या घराला काय म्हणतात? आता किती सोपं आहे. ज्यांनी पाठ केलं त्यांच्यासाठी सोपंच सोपं आहे, आणि ज्यांनी नाही पाठ केलं त्यांना सोपंच खूप अवघड आहे. मधमाशीच्या घराला
जाळे म्हणतात का? हे तर कोळ्याच्या घराला म्हणतात. घरटे पक्षाला म्हणतात. खुराडे हे तर कोंबड्याला म्हणतात, कोंबड्याच्या घराला. मग उरलं काय? मोहोळ. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 4. लगेच 4ला रंगवा. झालं. दुसरा प्रश्न काय दिले बघा बरं. किती सोपे सोपे प्रश्न आहेत. गुहेत कोण राहतो? गुहेत हत्ती राहतो का? हत्ती तर हत्ती खाण्यात राहतो. घोडा तर तबेला किंवा पागामध्ये राहतो. उंदीर तर बिळात राहतो. मग गुहेत कोण राहतो? वाघ. एकदम बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय 2. उत्तर रंगवण्याचा सुद्धा तुम्हाला सराव व्हायला पाहिजे आणि ते तुम्ही वहीत चांगल्या पद्धतीनं करू शकता. तिसरा, हत्तीच्या घराला काय म्हणत नाहीत? आता तुम्ही गडबडीनं तिथं हत्तीखाना दिसलं की म्हणताल पर्याय 2 उत्तर 2ला रंगवताल. चुकलं. प्रश्नात आहे हत्तीच्या घराला काय म्हणत नाहीत. मग हत्तीखाना म्हणतात, अंबारखाना म्हणतात, पीलखाना म्हणतात, पण कैदखाना म्हणत नाहीत. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 1. चौथा प्रश्न, ढोलीत कोण कोण राहतं? ढोलीत कावळा तर घरट्यात राहते, मग ही जोडी येणार नाही नंबर 1. साप तर वारुळात राहते, म्हणजे दुसरी येणार नाही. तिसरी जोडी घुबड, घुबड राहते. पोपट हे दोघंही राहतात. म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर 3. 4 काय येणार नाही, कारण तिथं मोर दिले. मोर ढोलीत राहत नाही, पोपट राहते फक्त. म्हणून याचं चौथ्याचं 3. लगेच छानपैकी रंगवा. आता कोणता? 5वा प्रश्न, वारुळात कोण राहतं? वारुळात मधमाशी. मधमाशी तर मोहोळात असतात. कोंबडी तर खुराड्यात असते. गाय तर गोठ्यात असते. उरलं काय? मुंगी. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगेच त्याला रंगवायचं. चला, अशा प्रकारे तुमचा उत्तर रंगवण्याचा सुद्धा सराव झाला आणि प्रश्नाची उत्तरही कळाले. असाच प्रश्न दुसरा तुम्ही सोडवताल. मी तुम्हाला 5 मिनिट वेळ देतो. छानपैकी प्रश्न दुसरा आणि झाला तर प्रश्न तिसरा लगेच सोडवा. सोडवलात ना दुसरा प्रश्न? खरं सांगा, सोपा होता? नाही, खूप खूप सोपा होता. बघा प्रश्न दुसरा, प्राणी व त्यांचे घर दर्शवणारी चुकीची जोडी पर्यायातून तुम्हाला निवडायची. चुकीची जोडी. मग काय? नंबर 1, उंदीर बिळात राहतो. चुकीची जोडी का नाही? हे तर बरोबर आहे. दुसरं, मैना खोपा. चुकलं. सुगरणीचा खोपा असते. कोंबडी खुराड्यात राहते, कावळे घरट्यात राहते. म्हणून ह्याचं पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 2. दम्मानी वाचलात तर बरोबर येतं आहे बरं का. घाई केलात तर मग कळणारच नाही काही. दुसरा प्रश्न, सिंह जाळी. चुकलं. वाघ गुहा किंवा जाळीत राहतो आणि सिंह तर गुहेतच राहतो. मग इथं पहिलाच पर्याय चुकीचा आहे, तरी पुढचं वाचा. घुबड ढोलीत राहतो, साप वारुळात राहतो आणि ससा बिळात. हे बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 1. तिसरा प्रश्न काय दिलंय? मुंगी वारुळात राहते. हे तर बरोबर आहे. मधमाशी पोळे, हे पण बरोबर आहे. पोपट ढोलीमध्ये राहतो, हेही बरोबर आहे. उरलं काय? हत्ती नगारखाना. अरे नगारखाना बी बरोबर आहे का काय? चुकलं. हत्तीखाना, अंबारखाना आणि पीलखाना आहे. नगारखाना आणि कैदखाना नाही. ते तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ठेवलं आहे. तिसऱ्याच उत्तर येते पर्याय नंबर 4. लगेच 4ला वहीमध्ये छानपैकी तुम्हाला रंगवायचं आहे. पुढचा प्रश्न चौथा, सुगरणीचा खोपा. बरोबर आहे. उंदीर सापळा. मुद्दाम तुम्हाला चकवण्यासाठी. वाघ गुहेत राहतो, माणूस घरात राहतो. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. उंदीर सापळा नाही, बिळात राहतो. चौथ्याचं उत्तर 2. 2ला रंगवायचं. झाला प्रश्न. 5वा, घोडा
तबेलेत बरोबर आहे, घुबड ढोलीत बरोबर आहे, पक्षी पिंजरा आणि कोळी जाळ्यात बरोबर आहे. पण चूक काय आहे, पक्षी घरट्यात राहतो, पिंजरा नाही. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बरोबर 3ला रंगवा. समजलं? छान. प्रश्न 3राही तुम्ही सोडवला असेलच. बघा बरं आता प्रश्न 3ऱ्याचेही तपासून घ्या. 1 2 3 4 5 आणि त्याच्यासमोर 1 2 3 4 वर्तुळं. अशा पद्धतीनं वहीमध्ये काढायला काहीच वेळ लागत नाही आणि हे सवय तुम्हाला लागती. काय आहे पहिला प्रश्न? पहिलं 3रा मुख्य प्रश्न काय? योग्य पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग पहिलं, घोड्यांना बांधण्याची किल्ल्यातील जागा. आता हे महत्त्वाचं बरं का. तबेला हे किल्ल्यात नसते, पागा असते. बरोबर आहे, तबेलासुद्धा घोडाची राहायची ठिकाण तबेला आणि पागा बरोबर आहे. पण किल्ल्यामध्ये काय असते? पागा. गुहा नाही की गोठा नाही. म्हणून पहिल्याचं उत्तर 1. दुसरा प्रश्न काय आहे 3ऱ्यामधलं? सुगरणीच्या घराला काय म्हणतात? इतक्या वेळ तेच ऐकलं आपण, खोपा. दुसऱ्याचं 3. बाबा किती सोपं चाललंय बघा बरं पाठ केल्यामुळं. 3रं, गोठ्यात कोण राहतं? म्हणलं की गाय, म्हणलं की पर्याय 1. पर्याय 1ला रंगवलं की चुकलं. प्रश्न नीट वाचा रे बाळांनो. गोठ्यात कोण राहत नाही म्हणले. गडबड केलात की सगळं मग तुमची पाण्यावर असणारी नाव डायरेक्ट कुठं जाती? नावेवरच पाणी येते मग पुन्हा आणि नाव जाती खाली. म्हणून प्रश्न दमाने वाचा. गोठ्यात कोण राहत नाही? तर गाय राहते, म्हैस राहते, बैल पण राहतं, पण घोडा राहत नाही. म्हणून 3ऱ्याचं उत्तर पर्याय 2. गडबडीत 1 किंवा 3 लिहायचं नाही. 4था प्रश्न, पुढीलपैकी नैसर्गिक निवारा कोणाचा आहे? कोंबडी खुराडे बांधावं लागते, गायचं तो गोठा बांधावा लागते, माणसाचं घर तर बांधावंच लागते, ते तर लई बेजार करतात. आणि उरलं काय? घुबड ढोलीत. हे नैसर्गिक निवारा बरोबर आहे. म्हणून 4थ्याचं उत्तर पर्याय 4. चला ह्यालाही गोल करून टाका. आता 5वा प्रश्न, बीळ हे घर कोणाचे नाही? चिमणी तर घरट्यात राहते, मग उंदीर बिळात राहते, साप बिळात राहते, ससाही बिळात राहते. म्हणून उत्तर चिमणी पर्याय 1. चिमणी घरट्यात राहते, बिळात नाही. पुढचा प्रश्न, अरे चा प्रकरणच संपलं, धडाच संपला. काय सोपा होता रे हे धडा. मग आता एवढ्या सोप्या धड्यावर जर परीक्षेत प्रश्न जर आले तर तुम्ही चुकताल? बिलकुल नाही. मला 100% तुमच्यावर विश्वास आहे. पैकीच्या पैकीच तुम्हाला याच्यावर मार्क निश्चित पडतील. खूप छान तुम्ही अभ्यास केलात, पाठांतर केलात, त्याबद्दल धन्यवाद.